गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, ज्या काही आशा स्वयंसेविका असतील त्यांना जी काही डायरी लिहावी लागते किंवा आशाची डायरी किंवा रोजनिशी असते ती कशा प्रकारे लिहायची याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक आशा स्वयंसेविका असाल किंवा तिच्याशी संबंधित कुठलीही व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ जर एक आशाताईपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तिने तिच्या इतर मैत्रिणींना देखील या व्हिडिओची लिंक पाठवून या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की सांगा. कारण आशांशी संबंधित प्रत्येक अपडेट्स आणि प्रत्येक ज्या काही सर्व ती कामे वगैरे करतात त्याबाबतची सर्व माहिती या चॅनेलवरती प्रसारित होणार आहे. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जी ही आशांची डायरी आहे ती लिहायची कशी याबाबतचा आजचा हा अतिशय खास असा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे मधून स्किप करू नका. परंतु एकाच व्हिडिओमध्ये ही संपूर्ण डायरी दाखवणे शक्य होणार नाही. त्यामुळे या व्हिडिओचे 2 पार्ट बनणार आहेत. त्यामुळे पुढील पार्ट देखील तुम्ही नक्की पाहावा अशी माझी अपेक्षा, नक्की पाहताल व त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल अशी माझी अपेक्षा आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपली आजची जी काही डायरी आहे त्याबद्दलची माहिती. तर ही अतिशय महत्त्वाची डायरी आहे व ही डायरी जर तुम्ही व्यवस्थित भरली तर तुम्हाला कुठलीच अडचण तुमचे काम करताना येणार नाही. बघा, सुरुवातीच्या पानावरती कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींचे संदर्भ किंवा संपर्काची माहिती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जे काही गावचे सरपंच असतील त्यांचं नाव आपण इथं लिहायचं आहे, त्यांचा संपर्क क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर पोलीस पाटील, ग्रामसेवक, ANM, LHV, MPW, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, जे काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे असतील ते, गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा समूह संघटक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जलसुरक्षा रक्षक, अशा प्रकारे जी काही आपल्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाची व्यक्ती आहे त्यांचे संपर्क यादी आपण ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे. व हे पान आशा डायरीमधील अतिशय महत्त्वाचे असून ज्यावेळी आशाला एखाद्या कार्यामध्ये अडचणीत असेल किंवा या व्यक्तीशी संपर्क साधणे आवश्यक असेल त्यावेळी तुम्ही हे पहिलं पान डायरीचं उलटून त्यांचा जो काही संपर्क क्रमांक लिहिलेला असेल त्यावरून तुम्ही यांना संपर्क करू शकता. त्यानंतर बघा, इथं अनुक्रमणिका दिली आहे व सर्व विषय यामध्ये दिलेले आहेत. त्यातील 1-2 विषयाची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतरच्या डायरीची माहिती पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आशा स्वयंसेविकेची भूमिका, जबाबदाऱ्या, आशा स्वयंसेविकेची वैयक्तिक माहिती, आशा स्वयंसेविकेस मिळालेला दरमहा मोबदला, अशा प्रकारचे टॉपिक असणार आहेत. तर आपण यावरती वेळ न घालवता असे 21 टॉपिक या डायरीमध्ये आपण लिहू शकतो व ही डायरी अतिशय महत्त्वाची आहे व ही डायरी प्रत्येक आशाकडे असणे आणि तिने ह्या एप्रिल 2024 अपडेट करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आशा स्वयंसेविकाची भूमिका व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे किंवा ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी जराही वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या डायरीला सुरुवात करू. यावरती वाटलं तर आपण नंतर दुसरा व्हिडिओ बनवूया. बघा, आशा स्वयंसेविकेची वैयक्तिक माहिती. तर सुरुवातीच्या पानावरती अशा प्रकारे आपण आशा स्वयंसेविकेचं नाव लिहायचं आहे. इथं सुरुवातीला आपलं नाव, पतीचं नाव आणि आडनाव लिहायचं आहे. जन्मतारीख, दिनांक, महिना आणि वर्षामध्ये लिहायचे आहे. इथं आपला पासपोर्ट साईजचा फोटो चिटकवायचा आहे व इथं आपलं ब्लड ग्रुप म्हणजे रक्तगट लिहायचा आहे. आशा म्हणून आपली नियुक्ती कधी झाली हे देखील अतिशय महत्त्वाचं असतं व हे आपल्याला सतत विचारलं जातं. त्यामुळे ही माहिती देखील अतिशय महत्त्वाची आहे, ती देखील तुम्ही इथं व्यवस्थित अशी भरायची आहे. त्यानंतर बघा, वास्तव्याचा संपूर्ण पत्ता म्हणजे आपण जी काही आशा स्वयंसेविका ही डायरी भरत आहे तिने सध्याचा तिचा पत्ता व्यवस्थित लिहिणं, पिनकोड लिहिणं, त्यानंतर तिचा जो काही भ्रमणध्वनी क्रमांक असेल तो देखील लिहिणं आवश्यक आहे. तिची जी काही शैक्षणिक पात्रता असेल ती देखील व्यवस्थितरित्या भरणं आवश्यक आहे. त्यानंतर आधार क्रमांक किंवा वैवाहिक स्थिती, ती समजा विवाहित आहे, अविवाहित आहे, घटस्फोटित आहे किंवा विधवा, यावरती व्यवस्थित अशी खूण करणं आवश्यक आहे. त्यानंतर आशा स्वयंसेविकेकडे ओळखपत्र आहे का, असल्यास टिक असं करायचं आहे. तर आशा करत असलेले क्षेत्र आदिवासी किंवा बिगर आदिवासी क्षेत्र आहे, म्हणजे ज्या भागात आशा काम करते ते आदिवासी की बिगर आदिवासी ते देखील इथं नोंदवणं आवश्यक आहे. त्यानंतर गावाचं किंवा वाडा वस्तीचं नाव की ज्या वस्तीवरती ती काम करते ते व्यवस्थित लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर तिची जी काही एकूण लोकसंख्या असेल ती इथं भरायची आहे. गावातील कुटुंबाची संख्या म्हणजे तिच्या कार्यक्षेत्रात जी काही कुटुंबे आहेत त्यांची संख्या इथं लिहायची आहे. त्यानंतर उपकेंद्राचं नाव,
प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव, आशा स्वयंसेविकेच्या प्रशिक्षणासंबंधी माहिती म्हणजे आशा स्वयंसेविकेने जी काही प्रशिक्षणे पूर्ण केली आहेत ती सर्व इथं नोंदवणं आवश्यक आहे. इंडक्शन पुस्तिका, तर पुस्तिका क्रमांक 6 पहिला टप्पा, दुसरा टप्पा, ते पुस्तिका क्रमांक 7 पहिला टप्पा, दुसरा टप्पा, NCT प्रशिक्षण, अशा प्रकारचे जे काही त्याचे प्रशिक्षण झाले असेल ते व्यवस्थितीने टिक मार्क करायचे आहे. त्यानंतर आशा स्वयंसेविकेच्या बँक संदर्भातील माहिती, आपले जे काही बँक अकाउंट असेल त्याची माहिती आपण इथं व्यवस्थितरित्या लिहायची आहे. त्यानंतर बँक अकाउंटचा क्रमांक लिहायचा आहे. बँकचा IFSC कोड देखील आपण व्यवस्थित या ठिकाणी भरणार आहोत. अशा प्रकारे आशा स्वयंसेविकेची वैयक्तिक माहिती आशांनी या डायरीच्या सुरुवातीच्या पानावरती अशी व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे. त्यानंतर जर हे पान पाहिलं तर यामध्ये बघा आशा स्वयंसेविकेच्या गावाचा किंवा कार्यक्षेत्राचा नकाशा इथं उदाहरणार्थ दिला आहे. समजा इथं गावाचं नाव आपण लिहायचं आहे, गावाची एकूण लोकसंख्या आणि एकूण घरे. तर अशा प्रकारे सूची दिलेली आहे की मंदिरासाठी अशी खूण करा, शाळेसाठी, अंगणवाडीसाठी, ग्रामपंचायतसाठी, समाज मंदिरासाठी. आता इथं बघा, तर आपण सर्व आपल्या भागातील जी काही दारिद्र्य रेषेतील एकूण घरे आहेत त्यांची संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर अनुसूचित जातीतील जी घरे आहेत ती, अनुसूचित जमातीतील घरे, विधवांची किंवा परित्यक्तांची घरे, अपंगग्रस्तांची घरे, गावाशेजारील पाडा किंवा गुरे, पाडा वस्तीवाडा यांची संख्या देखील आपण इथं लिहिणार आहोत. इतर माता मृत्यू झालेली कुटुंब किंवा मागील वर्षातील बालमृत्यू झालेले कुटुंब, ह्या अशा प्रकारे सूचीदर्शक चिन्हांनी या अशा प्रकारचा हा नकाशा आपण आपल्या कार्यक्षेत्राचा बनवून घेणार आहोत. तर इथं आपण कार्यक्षेत्राचा नकाशा त्यांनी दिला आहे त्याप्रमाणे आपण इथं भरायचं आहे. इथं गावाचं नाव, गावाची लोकसंख्या व अशा प्रकारे जो काही आपला नकाशा तयार होईल तो व्यवस्थितरित्या इथं माहिती भरून ज्या त्या सूचीदर्शक चिन्हांचा उपयोग करून इथं आपण नकाशा तयार करून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं त्यानंतर जे काही दिले आहे ते बघा, आशा स्वयंसेविकेने करावयाची कामे व कामावर आधारित मोबदला खालीलप्रमाणे देण्यात येणार आहे. म्हणजे आशा स्वयंसेविका म्हणजे आपण जी काही कामे करतो त्याचा मोबदला किती आहे ते देखील इथं दिलेला आहे. बघा, गर्भवती महिलेस माहेरघर येथे प्रसूती करता आणल्या 200 रुपये प्रति लाभार्थी. या हेडमध्ये काही प्रमाणात बदल सुद्धा आता झालेले आहेत, परंतु आपली जी काही कामे आहेत त्यानुसार आशांनी त्यांना जो काही लाभ वगैरे मिळतो तो देखील या ठिकाणी व्यवस्थित असं आपण जी काही कामे आहेत किंवा त्याला किती पैसे वगैरे आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर या पानावरती जर तुम्ही पाहिलं तर आशा स्वयंसेविकेने करावयाची कामे तेच दिलेले आहेत व आशा स्वयंसेविका जी काही कामे करत आहे त्याचा मोबदला देखील त्यांनी इथं व्यवस्थितरित्या दिलेला आहे.